जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आपला जो विषय होता दादांनो, कालचा विषय होता तो होता म्हणजे कसा की पंढरपूर क्षेत्राच्या पंचक्रोशीमध्ये असणारा प्रचंड असा स्तूप आणि त्या स्तूपाला जमीनदोस्त करण्यात आलं गेल्या आठवड्यामध्ये. आणि त्याच्यामुळं मी 2-3 वर्ष आव्हान करून देखील त्याची कुठेही दखल घेतली गेली नाही. आज मला आमच्या एका भावंडानं सांगितलं की तो आपला जो सागर कांबळे आहे आणि त्या सागर कांबळ्यानं सांगितलं की ते फोटो जर असतील तर माझ्याकडे पाठवा. आता हे आपल्याला मोबाईलमध्ये काय येत नाही, कसं पाठवायचं आणि काय, म्हणून मी आपलं ते आमच्या नाशिकच्या दादांना सांगितलं, शार्दूल दादाला, की दादा मी तुम्हाला उद्या फोटो पाठवीन, तुम्ही त्या सागर कांबळेला पाठवा. कारण सागर कांबळे म्हणजे तो असा एक मुलगा आहे, तरुण पोरगा आहे की जो भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये जंगलात डोंगरात कुठेही जाऊन तो बुद्ध चिन्हांचा शोध घेतो, स्तूपांचा शोध घेतो, लेण्यांचा शोध घेतो तो मुलगा. आणि म्हणून सागर कांबळेला, त्या पोराला ह्या संदर्भामध्ये मी सुद्धा उद्याच्याला माझ्याकडे असणारा फोटो पाठवणार आहे. मला शार्दूल दादानेच आज मला नाशिकच्या शार्दूल दादानेच आज मला सांगितलं होतं ते पाठवून द्या म्हणून. तर 2च ओळीमध्ये मी थोडासा इतिहास सांगतो. पंढरपूर क्षेत्र बरं का, वाचून जाऊ म्हणून सरळ तो व्यवस्थित. पंढरपूर क्षेत्रामध्ये त्याला करुष देश असं नाव आहे. जसं की कोकणाला प्रांत आहे नाही का, तसं पंढरपूर क्षेत्राला देखील म्हणजे जसा राजा बदलल तसं देशाचं नाव बदलत होतं. आता आपल्या एवढ्या मोठ्या अखंड भारताचं जवळजवळ किती मोठा हा खंडप्राय देश, अफगाणिस्तानपासून ते खाली सिलोनपर्यंत नाही का, आणि एवढा मोठा देश असूनसुद्धा त्याला काय म्हणत होते, जम्बूद्वीप म्हणत होते. कारण जम्बूद्वीप हा उल्लेख कुठं आलेला आहे, आपल्या त्रिपिटकेमध्ये आलेला आहे. जम्बूद्वीपे तिथं पुरवरे नागलोकेचे थुपे, ह्या जम्बूद्वीप आहे. नंतर ज्यावेळी आर्यांनी त्यांच्या वेदांच्या निर्मितीनंतर काय नाव दिलं त्याला, आर्यावर्त. तदनंतर भरत देश खंडे, हे भरत देश खंडे वगैरे आहे, खंड आहे वास्तविक पाहता. आशिया खंड म्हणजेच भारत. कधी, सम्राट अशोकाच्या काळची गोष्ट. देशाला वेगवेगळी नाव होती. आणि तुम्हाला तर मी वारंवार सांगतो की सम्राट अशोकानं ज्यावेळी धम्मप्रचारासाठी 3री धम्म परिषद झाली, त्यावेळी जेवढे काही विखुरलेले बौद्ध भिक्खू असतील त्यांना एकत्र बोलवणं, त्याला म्हणतो आपण संगीती. संगीती का घेतली जाते, कारण बुद्धाच्या शिकवणीमध्ये कुणीही येऊन कुठल्याही महापंडितानं त्याच्यामध्ये स्वतःच्या विचाराची भेळ करू नये. आणि म्हणून बौद्ध धम्माच्या धम्मसंगीती झालेल्या आहेत. एकूण 6 पैकी 4 महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यावर मी बोलणार आहे, संपूर्ण बोलणार आहे मी तुम्हाला, कारण त्याच्याशिवाय बुद्ध धर्म तुम्हाला समजणारच नाही. आणि पंढरीचा पांडुरंग बुद्ध कसा हेही देखील समजणार नाही. कारण आपण सगळं बोलतो ना, ते पुराव्याशी बोलतो बाबा. असं येडं वाकडं थपाथुपा आपल्याला जमत नाहीत. म्हणून बुद्ध विटेवरी चॅनल हे फक्त
चांगल्या भाविकांसाठी आहे, श्रद्धावानांसाठी आहे, विद्वानांसाठी आहे, टपुरी पोरांसाठी बिलकुल नाही. आणि म्हणून अशा लोकांनी इथं येऊ नये. तर सांगायचं तात्पर्य असं की ज्यावेळी श्रीकृष्णाचं राज्य कुठं होतं? मथुरेला. काल सांगितलं याच्याबद्दल, पण लिंक लागण्यासाठी ह्याला जोडून घेतोय, जरा थोडंसं जोडतोय. मथुरेला होते श्रीकृष्ण. त्यावेळी करुष देश म्हणजे पंढरपूर विभाग, इथं कुणाचं राज्य होतं? राजा पौंडरिकाचं. त्यांच्या ग्रंथातलं आहे सगळं, राजा पौंडरिकाचं. आता राजा पौंडरिक कोण आहे? तर बाबा, सम्राट अशोकानं 3ऱ्या धम्म परिषदेनंतर देश आज म्हणतो विदेश, पण त्यावेळी देश म्हणू आपण, संपूर्ण देशामध्ये, मग ते अफगाणिस्तान असेल ना तर श्रीलंका असेल, हे एकच आहे सगळं. आणि या देशांमध्ये ठिकठिकाणी बौद्ध भिक्खूंना धम्म प्रचारासाठी पाठवण्यात आलेले होते. म्हणून महाराष्ट्राच्या, किंवा आज आपण त्याला महाराष्ट्र बोलतो, त्याला मरहट्ट वगैरे शब्द आहेत सातवाहनाच्या शिलालेखामध्ये. जुन्नरचे जे शिलालेख आहेत ते मरहट्ट असे शब्द आहेत त्याला. मरहट्ट म्हणजे महाराष्ट्र राष्ट्र किंवा महाराष्ट्र म्हणा हवे तर. बरं, तर ज्यावेळी इथं नेमणूक कोणाची केली? महाधम्मरक्षकाची. आणि मग महाधम्मरक्षी इथे मोठे बनते होते आणि त्यांना जोडीदार पौंडरिक. आता त्यांना कालांतराने पुंडलिक म्हटलं गेलं. पौंडरिक हा उल्लेख आहे कशात आहे? पुंडरिक सुत्तामध्ये आहे. हे बी सांगतो की तुम्हाला, पुंडरिक सुत्तामध्ये आहे ते, ह्याचा उल्लेख वाचून घ्या. मग आता इथं राजा आल्यानंतर पौंडरिक राजामध्ये कोण? अक्षरशः बुद्ध. सम्राट अशोकाने पाठवलेला. बुद्ध त्याच्या अगोदर होऊन गेले 200-300 वर्षापूर्वी. तुम्ही म्हणाल सम्राट अशोक असे न मग हे तुमचे श्रीकृष्ण तर मथुरेला, मग ते तर अगोदरच होते. बाबांनो, याच्यात माझा काही दोष नाही. यांच्या सणावळ्या लावता लावता नाकी नव येते. कोण कधी जन्मतो, कोण कधी मरतो, काही कळतच नाही. कारण रामाच्या शास्त्रामध्ये, ज्याला आपण रामायण म्हणतो ना, वाल्मिकीने लिहिलेला रामायणामध्ये काय लिहिलेलं आहे? तथागत बुद्धाला चोर समजलं. मग तथागत बुद्ध अगोदरचे का राम अगोदरचा? भगवान श्रीराम अगोदरचे का तथागत भगवान बुद्ध अगोदरचे? काय सणावळीवर तुम्ही जाऊ नका रे बाबा, तुम्हाला खरं सांगतो, सणावळीवर जाऊच नका. काय सांगायचंय? कुठल्या ग्रंथात काय उल्लेख येतात, कुठल्या ग्रंथात काय उल्लेख येतात? भविष्य पुराणामध्ये अकबराचा उल्लेख आहे. भविष्य पुराणामध्ये व्हिक्टोरिया राणीचा उल्लेख आहे. कसं सांगू तुम्हाला आता? हे कधी रचलं गेलं, काय रचलं गेलं, काय सांगता येत नाही. पण इतिहास सांगायचा म्हणजे त्यांच्याच ग्रंथाचा मला आधार घेतो नाही तर मी. परंतु हे ग्रंथात, त्यांच्या ग्रंथाचा आधार काय घेतला आपण? कारण त्यांनाही समजावं म्हणून, सांगावं म्हणून घेतलेला आहे. वास्तविक पाहता बौद्धांच्या इतिहासामध्ये कसली भेसळ झालेली नाही. कारण भेसळ होईल म्हणूनच 4-4 आणि 6-6 धम्मसंगीती झालेल्या आहेत. कुणी काय एखाद्या माझ्यासारख्या अतिविशाण्यानं विद्वानानं मनसच काय त्याच्यात भरटलं जर असेल तर ते ताबडतोब बाहेर निघावं. म्हणून संपूर्ण भिक्खू संघाला एकत्र येऊन त्यांनी पाठ केलेल्या गाथेवर विचार विनिमय होऊन ती गाथा सर्टिफाईड करणे हेच काम होतं धर्मसंगतीचं. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून बुद्ध साहित्यामध्ये कधीही भेसळ मिसळ काहीही झालेली नाही. आणि जो अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करतात ना लोक, त्या लोकांना फक्त एक विनंती सांगतो की अशा नास्तिक लोकांना किंवा वामपंथी लोकांना धड त्या बुद्धाचंही घेणं देणं नाही, धड बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काही घेणं देणं नाही. ते फक्त बुद्ध आणि बाबासाहेबांच्या आडून
नास्तिकवादाचा प्रचार आणि प्रसार करतात आणि म्हणून सांगतात की काय सांगतात की बुद्धाच्याही ग्रंथामध्ये ब्राह्मणानं सरमिसळ केलेली आहे. आणि मग ते सरमिसळ केलेली आहे आणि ते भेळ आहे, ते काय जातकथा, ते गपिष्ट आहे. पण बुद्ध साहित्यामध्ये असा प्रकार झालेला नाही. आता हा प्रकार जो झालेला असेल तो वैदिक शास्त्रांच्या धर्मग्रंथामध्ये होऊ शकतो, नाही असं नाही. परंतु काही मंडळी काय म्हणतात की बाबा रे, बुद्धाच्या काळामध्ये ब्राह्मण नव्हता. आणि मग वामपंथीने काय म्हणायचं, बुद्ध ब्राह्मण नव्हता आणि ते मग मिसळलं त्याच्यामध्ये. असं काही चुकीचं सांगत ते हो. आणि त्याच्यामुळं बौद्ध लोक आता भ्रमिष्ठासारखे झाले. का कुणाचं ऐकावं? ह्या बुद्ध विटेवरीचं ऐकावं का त्या आगला सरांचं ऐकावं का त्या भंते ज्ञानज्योतीचं ऐकावं? सगळे वेगवेगळं सांगतात संदर्भ. झालं ती सायन्स जर्नीवाला तोही वेगळं सांगतो काहीतरी. म्हणजे लोकांना संभ्रमित झालेली फक्त हीच पिढी आहे असं मला म्हणलं तर माझं वावगं होणार नाही. कोणाचं ऐकायचं? कोण काय सांगते, कोण काय सांगते, कोण काय सांगते. म्हणून माझ्याही शब्दावर जास्तीत जास्त विश्वास ठेवा न ठेवा हा तुमचा प्रश्न आहे. परंतु आपल्या ग्रंथावर देखील आपण विश्वास ठेवावा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काय जे मंडळी म्हणतात ना की बुद्धाच्या नंतर वेद झाले, कसं रचले काय, सणावळीच्या भानगडीत मला पाडू नका. इसवी सणापूर्वीन इसवी सणानंतर कुणाच्या काळात कुणा येतं इतका गफलत आहे, तेवढी सरबाळांची एवढी गफलत आहे, अतिशय गफलत आहे बाबांनो, सांगता येत नाही काही सुद्धा. कधी राम आधी दाखवला जाते, कधी बुद्धनंतर दाखवला जातोय. बुद्धाच्या सणावर सापडल्यात तर रामाच्या सणावर सापडत आहेत. महाभारताच्या सणावर सापडतात तर भरतच्या 2 भरतत्व होऊन गेले. एक म्हणजे हर्यक वंशाच्या अगोदर बृहदत्त एक राजा होऊन गेला आणि दुसरा राजा कोण बृहदत्त, तो अशोकाचा 10वा पण एक वंशज, मौर्य घराण्याचा वंशज. त्याच्यामुळं पौंडरिक तरी काय 2-2, 3-3 सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण तरी काय 2-2, 3-3 सांगितलेलं आहे. जर झालं तर तुमचं ते वासुदेव आणि वसुदेव याच्यामध्ये देखील फरक आहे. आता हा सगळा जो घालमेल झालेली आहे, सगळ्या साहित्याची घालमेल झालेली आहे, तरी घालमेलाला आपण घेऊनच पुढे जायचा असतो. म्हणून एका ठिकाणी जो आंबट सुत्त नावाचं एक चॅप्टर आहे, अध्याय आहे, आणि त्या आंबट सुत्तामध्ये बुद्धानंतर बुद्धानं जे वेदांचं पारायण केलेलं आहे बुद्धानं, तर हे कोण म्हणतं, तर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कशात? तर बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये. कुठल्या पानावर? ते बालपणाचा चॅप्टर शोधून पहा, पहिला अध्याय. कारण ज्यावेळी सुमेध नावाचा बोधिसत्व महामायेच्या स्वप्नात आला आणि मग स्वप्न सांगितलं शुद्धोधन राजाला. शुद्धोधन राजाने कोणाला बोलवलं होतं? त्या 8 ब्राह्मणाला बोलवलं होतं, मायादेवीला स्वप्न पडलेले त्याचा उलगडा व्हावा म्हणून. आणि वेदशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. म्हणून एका ठिकाणी आंबटसुद्धामध्ये त्या 3 वेदांचा उल्लेख आलेला आहे. 3 वेदांचा आंबटसुद्धामध्ये. तो काय, तो आंबटसुद्धा हे पाली लिपीतला आहे बरं का, पाली भाषेतला, हे सांगतो तुम्हाला अगोदर. 3 वेदानंती इरुवेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद म्हणजे यजुर्वेद, सामवेदानं ओट्टपहतं करणं वशेन पारंगतेती पारगू. अशा पद्धतीनं हे 3 वेदांचा उल्लेख तुम्हाला आंबट सुत्तामध्ये आलेला आहे, बुद्धचरितामध्ये आलेला आहे. बुद्धचरितम नावाचा जो अश्वघोषानं ग्रंथ लिहिला संस्कृतमध्ये, त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख तुम्हाला आलेला आहे. आंबट सुत्त वाचून घ्या वाटलंच पाहता तर. तर अशा पद्धतीनं आता कुठला ग्रंथ काय सांगतो, कुठला ग्रंथ काय सांगतो, सगळी घालमेल आहे सगळी. परंतु आता मला ह्या भागवताकडे यायचे. मी भागवताचं सांगतोय तुम्हाला. हे भागवत याच्यातलं सांगतो, ह्या ग्रंथामधलं.
करुष देशाचा राजा कोण? पौंडरिक. आता मी वैदिक ग्रंथातलं बोलतोय, बौद्ध ग्रंथातलं बोलत नाही, कारण पुन्हा घालमेल व्हायला लागलेले. करुष देशाचा राजा कोण होता? राजा होता पौंडरिक. आणि मथुरेला कोणाचं राज्य होतं? होतं श्रीकृष्णाचं. पौंडरिक राजा आपल्या राज्यामध्ये, मी ह्याचं सांगतोय, कशा मी वैदिकांचं सांगतोय, लक्षात घ्या. आणि पुन्हा बुद्धाचं मी सांगेन, बुद्ध साहित्यामध्ये काय काय आले तेही सांगतो. सध्या मी पौंडरिकाचं सांगतोय. तर पौंडरिक राजा हा करुष देशाचा म्हणजेच पंढरपूरचा राजा. तो स्वतःला वासुदेव म्हणून घेत असे. वसुदेव वासुदेव फरक सांगितलं तुम्हाला कालच मी. म्हणजे तो स्वतःला भगवान समजत असे. कारण पौंडरिकाला कोणी पाठवलंय? सम्राट अशोकानं. थोडं आता हे फक्त गाठ मारण्यासाठी सांगतोय तुम्हाला मी, गाठ मारण्यासाठी. मग आता श्रीकृष्णाला द्वेष वाटणार का नाही वाटणार? श्रीकृष्ण वैदिक, पौंडरिक बौद्ध. लक्षात आलं का आता? बौद्ध राजा, पौंडरिक राजा, बौद्ध राजा, श्रीकृष्ण वैदिक. मग त्यांना आपलं राज्य विस्तार करण्यासाठी लढाया वगैरे होतच होते की. परंतु पौंडरिकाच्या दरबारामध्ये पौंडरिका राजानं काय आपल्या दूताला बोलवलं आणि दूताला सांगितलं की श्रीकृष्णाच्या दरबारात जायचं, तिथं सांगायचं की खरे भगवान तर पंढरीला आहेत आणि त्यांनी जे चिन्ह धारण केलेलं आहेत. कुठले कुठले चिन्ह? तर बाबा ते आता चिन्हही तुम्हाला दाखवून देतो. तर चिन्ह कसे आहेत? तर चक्र झालं, तर ते गळ्यातला तो कंठहार. मग तुम्हाला वाचून दाखवतो की कशाचा आपलं बोलायचं तसं. त्रिशूळ, गदा, मुद्दर, शक्ती, सृष्टी, प्रास, तोमर, तलवारी, पट्टिशा आणि बाण. एवढे देवांचे शस्त्र असतात. आणि होतेच की सुदर्शन चक्रासहित. आणि विशेष म्हणजे छातीवर भृग ऋषीने मारलेली लाथ. म्हणजे जे श्रीकृष्णाच्या अंगावर चिन्ह आहेत ना, तर ती सगळी चिन्ह आमच्या पौंडरिक राजाच्या बी अंगावर होती. पौंडरिक राजाच्या छातीवर देखील लात मारल्या, भृग ऋषीने लात मारल्याची खूण आहे. आज जर तुम्ही बडव्याला, पंढरपूरला गेले आणि बडव्याची माहिती देत असतो त्या मूर्तीची, हे काय आहे, ते काय आहे, हे वसुदेवाची काठी आहे, हे शेला आहे, हे गुराख्याची काठी वगैरे आहे. आणि मग छातीला हात लावून सांगतात की हे भृग ऋषीने मारलेली श्रीवत्साची लात आहे. हे सगळं आमच्या पौंडरिकाच्या राजाच्या अंगाखांद्यावर होतं. भागवत सांगते, मी नव्हे. आणि हे चिन्ह कोणाचे होते? मथुरेच्या कृष्णाचे, गोकुळाचा कृष्ण, भगवान श्रीकृष्ण. अपमर्द उपमर्द कोणाच्या कुठलाही देवाचा करायचा नाही. मी तर करीत नसतोच, कारण मी आस्तिक आहे. सर्व विचाराला सर्व देवदेवता माझ्या पूज्य आहेत. तर अशा पद्धतीनं पौंडरिक रागावला आणि म्हणले माझे सगळे चिन्ह श्रीकृष्ण तुम्ही कसे काय धारण केले? तो जा विचारायला पाठवलं. पौंडरिकाचा दूत श्रीकृष्णाच्या दरबारात गेला. दरबारात गेल्यानंतर श्रीकृष्णाच्या पुढे हात जोडून उभा राहिला. म्हणले भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीला किंवा करुष देशाला एक भगवान आहेत, तेही तुमच्यासारखी संपूर्ण चिन्ह धारण केलेले आहेत. काठी आहे, घोंगडी आहे, झालं तर शेला आहे, सुदर्शन चक्र आहे, छातीवर मारलेली श्रीवत्साची लातची खून देखील आहे. आणि मग आमच्या भगवानाची चिन्ह श्रीकृष्णा तुम्ही कशी धारण केली हो? आता कोण खोटं होतं, कोण खरं होतं? खरोखरच कुणाला लात मारली ती भृग ऋषीनं? म्हणजे अवतार, देवाच्या अवतारामध्ये सगळं दाखवलेलं असतं. विष्णूच्या
विष्णूच्या छातीवर लात मारली वगैरे वगैरे हा भाग आला. पण विष्णूचे जे अवतार झाले त्या प्रत्येकाच्या छातीवर अशा पद्धतीची खुणा आलेली आहे. मी भाविक आहे बाबा, मी आस्तिक आहे आणि मला हे सगळं मान्य आहे. मग श्रीकृष्ण आपल्या सभेत सांगू लागला, अरे काय ती येडायला का त्या पंढरपूरचा पौंडरीक, त्याला कुणी भगवान बनवले, लोक त्याला भगवान भगवान मानते. ती शेपारलं की चांगलंच, ती स्वतःला भगवानच समजू लागले. ही काय आता माझ्याकडे दूध पाठवलंय आणि मला सांगतोय की तुम्ही चिन्ह कशी धारण केले, तर आमच्या भगवानाच्या अंगावर सगळे चिन्ह आहेत की. मग अशा पद्धतीनं पौंडरिकाचा उपमर्द केला कृष्णानं आणि आपल्या फौजेसह पंढरीच्या राजावर म्हणजे त्या करुष्य देशाच्या राजावर, राजा पौंडरिकावर हल्ला केला. 2 अक्षणी 3 अक्षणी सैन्य घेऊन श्रीकृष्णानं पौंडरिकावर हल्ला केला. त्यावेळी पौंडरिकाच्या सहाय्याला काशीराज आले. काशीचा जो राजा होता, हे नंतर हे सगळे देव झालेत. हे खंडोबा ज्योतिबा सगळे नंतर देव झाले. हे राजे होते, सरदार होते, पंतप्रधान होते, सगळे होते. इतिहास सगळं आपल्याकडे, सगळं आहे आपल्याकडे सगळा यांचा सुद्धा. तर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी इथं आले म्हणजे युद्ध केलं. आता तुम्ही काय सांगताय, भगवान श्रीकृष्ण पंढरीला आले, रुक्मिणी रुसलीन वनात जाऊन बसली दिंडीवनात. त्या दिंडीर वनाची रुक्मिणी शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण तिथून आले. कोणाचा इतिहास खरा आहे? आम्ही काय समजू, कुठला इतिहास खरा आहे? अरे श्रीकृष्णानं पौंडरिक राजावर हल्ला केला. पौंडरिक राजाचा सहाय्य करण्यासाठी काशी देशाचा काशीराज आले. श्रीकृष्णानं पौंडरिकाचा पराभव केला आणि पराभव करून थांबले नाहीत, तर काशीराजाला आणि राजा पौंडरिकाला काय केलं माहिती आहे का? ते काय केलं? उद्धार केला म्हणजे ठार मारलं. हा उद्धार जो शब्द आहे ना, अमक्याचा उद्धार देवाने केला, तमक्याचा उद्धार देवाने केला. उद्धार केला म्हणजे काय? पृथ्वी तलावून घालून दिलं, असा आहे त्याचा अर्थ. लक्षात आलं का? उद्धार करणे म्हणजे काय? ठार मारणे. पण चांगला गोड शब्द कुठला? देवानं अमक्याचा उद्धार केला म्हणजे त्याला जीवानिशी मारला. तसं पौंडरिक राजाला श्रीकृष्णानं हरवलं, ठार मारलं, त्याचा उद्धार केल्यानंतर श्रीकृष्ण निघून गेले. तर त्या पंचक्रोशीतील लोकांनी, तुम्हाला तर मी नेहमी सांगतो की असा जर इतिहास असेल तर का होतं काय माहिती आहे का, की त्या देशाचा म्हणजे सगळं बौद्ध साम्राज्यच आहे. मथुरा तरी काय सगळी बौद्धांनीच भरलेली आहे की, गच्चमुट्ट भरली की बुद्धाच्या इतिहासानंच. आणि बुद्धाच्या ग्रंथामध्ये घालमेल होत नाही किंवा गढूळपणे येत नाही. आणि ब्राह्मणाने अमुक केलं हेही चुकीचं आहे. कारण बौद्धाचे ग्रंथ शुद्ध स्वरूपात राहण्यासाठी वारंवार धर्मसंगती केलेल्या आहेत. त्याच्यावरही बोलणार आहे, भरपूर बोलणार आहे. पण अशा पद्धतीनं ह्या करुष देशाचा जो पौंडरिक राजा होता, त्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी सम्राट अशोकाने विहार बांधलेला आहे. हे आता आमचे शास्त्र म्हणजे बौद्ध शास्त्र. सम्राट अशोकाने ते विहार बांधले आणि अशा पद्धतीनं तिथं पौंडरिकाचा पांडुरंग झाला. पण पौंडरिक राजानं जे काय चिन्ह धारण केले होते ते तसे ना तसे त्या मूर्तीला आहेत. आणि अशा पद्धतीचा त्याचा इतिहास आहे. खोल अभ्यास करा, खोल संशोधन करा. आगलावे सरांना माझी नम्र विनंती आहे की या विषयावर खोल संस्कृत अभ्यास करावा, श्री भागवताचा अभ्यास करावा. त्यांनी दशमकंदाचा पौंडरिक आणि काशीराजाचा उद्धार या ग्रंथाच्या अध्यायामध्ये अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. आणि ह्याच्या जोडीलाच आपण काय वाचा, तर याच्या जोडीलाच आपण
पौंडरिक सुद्धा याचा सुद्धा अभ्यास करावा. म्हणून आमच्या पौंडरिक राजाला आम्ही एक श्रद्धांजली म्हणून त्या स्तूपाला श्रद्धांजली देतो. पंचक्रोशीमध्ये असणारा तो स्तूप जो आहे तो आमच्या पौंडरिक राजाच्या स्मरणार्थ मानलेला आहे किंवा असावा म्हणावा. मी कशा ठामपणे सांगतोय, असावा. आणि तो स्तूप काल परवा नेस्तनाबूत केला. म्हणून आता थांबतो. आणि तदा हरे वा प्रतिबुद्ध चेतसा जो स्वतन्वा श्रवणी व सत्कथा तदा हरे वा प्रतिबुद्ध चेतसा मदर हेतु कलिरवंतम युधिष्ठिरस्ते परिद बुधा पुरे जराशाच ग्रहे तसास्मि विभाव्यम लोकान् रुजिनस्य धम्मचक्र गमनायम पर्यटन. धम्मचक्र पंढरपूर वसवली कशावर? सुदर्शन चक्रावर. आणि तुमच्या ग्रंथामध्ये सांगताय तुम्ही पंढरी वसवली कशावर? धर्मचक्रावर. धम्मचक्रं गमनायं पर्यधात. श्रीमद्भागवत गीता प्रथम स्कंद पान क्रमांक 131 आणि श्रीमद्भागवत गीता द्वितीय भाग दशम स्कंद आणि पान क्रमांक 425. भरपूर अभ्यास हा. आणि आपल्या कमेंट्समध्ये देत असताना प्रश्न विचारा, मला प्रश्न विचारा. बावळटासारखं काही लिहू नका. असं झालं तसं झालं, लय लोक काय लिहितात. हे 2 ग्रंथ आहेत बाबांनो, या 2 ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास करा. हे भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भामध्ये आणि ग्रंथ आहे. तर या ग्रंथामध्ये अशा पौंडरिक राजाचा मला इथं भाग मिळालेला आहे. आणि या ठिकाणी मी इथं थांबतो. सब पाप स अकरणं कुशल उपसंपदा सचित्त परियोधपणांगे तंग बुद्धान शासनं एच बुद्धान शासनं. धम्मचक्र आहे पंढरीला, धम्मचक्र आहे पंढरीला. तुम्ही त्याच्याच सुदर्शक्र बनविला, तुम्ही त्यालाच सुदर्शक्र बनविला. जय जय पांडुरंग हरी. बुद्ध विटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा. हो, आणि एक राहिलं, काल मला आर्थिक सहाय्य केलं आदरणीय प्रतीक कैलास ठोकळ यांनी 10 रुपयाचं धम्मदान दिलं. बुद्ध विटेवरी हे चॅनल त्यांचे शतशः आभारी आहे. बंधूंनो, बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण या फोन क्रमांकावर फोन पे करावा. 82 65 07 51 51 82 65 07 51 51 ही विनंती आहे. जय भीम. नमो बुद्धाय.